आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झाला घरी फोन करून? हो, मॉमशी बोलत होते. खुश झाल्या असतील ना मॉम? काय म्हणाल्या? मॉम खूप खुश झाली. तुलाही असं वाटतंय का अक्षय आणि इशूची जोडी एकदम परफेक्ट आहे? तेच म्हणणार होतो मी, परफेक्ट कपल आहेत ते. बरं झालं त्या दिवशी विषय काढलास माझ्याकडे. थँक्यू सो मच. काही काय, आता ना माझी फक्त एकच इच्छा आहे, लवकरात लवकर हे लग्न छान आणि व्यवस्थित पार पडावं. हा, आता मुहूर्त काढला की लग्नाच्या तयारीला सुरुवात. Cheers. Cheers. I'm so excited. Me too. I am also very excited. तुझं काय आता मध्येच? का म्हणजे माझ्या भावाचं अक्षयचं लग्न आहे. मग आता त्यांचं लग्न होणार. मग लग्नानंतर पूजा होणार. मग ते हनीमूनला जाणार. मग आपण हनीमूनला जाणार. आपण आपलं हनीमून कुठे झालं अजून? श्रेयसचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला कळत नाहीये, त्याच्याशी असं खोटं बोलून संसार करणं म्हणजे त्याला फसवल्यासारखंच होणार आणि त्याला याचा त्रास होणार. बाप्पा, काय करू मी? तूच मला मार्ग दाखव आता, प्लीज. काय झालं? काही नाही. बघू. लगेच एवढं सिरियस व्हायची गरज नाहीये. ये, बस. मी तुला आधी जे म्हणालो होतो तेच पुन्हा सांगतोय. आपण आधी चांगले मित्र आहोत आणि मग नवरा बायको. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? हो, खरं तर मला तुझा हाच स्वभाव खूप आवडतो. मला माहितीये, मी तुला कधीही काहीही सांगेन ना, तरी तू त्या गोष्टीचा कधी गैरसमज करून घेणार नाहीस. खात्री आहे मला. आहे ना खात्री? मग बोल ना, मनात जे काही आहे ते बिंदास बोल. श्रेयस, आजवर तू मला, आपल्या नात्याला खूप वेळ दिलायस, पण एक छोटीशी रिक्वेस्ट करू? मला अजून थोडा वेळ हवाय. अगर रिक्वेस्ट काय त्यात? आराध्या, आपल्यात एक गोड नातं आहे आणि त्या नात्यावर जितका माझा हक्क आहे ना, तितकाच तुझाही हक्क आहे. त्यात कसली जबरदस्ती नाहीये. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. तुला हवा तेवढा वेळ घेतो. माझी तयारी आहे थांबायची. का माहितीये? क्योंकि
सब्र का फल मीठा होता है. थँक्यू सो मच. अरे परत थँक्यू म्हणतेस? नाही म्हणजे तुझा हा लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहे का लग्नानंतर काही नवीन डेव्हलपमेंट आहे आणि तू अशी क्रॅक झाली आहेस? मी क्रॅक? नुसती क्रॅक नाही आहेस, फुल क्रॅक आहेस. काही बोलतोस सॉरी. तू तू मला मारलास रे. सॉरी रिफ्लेक्स. सॉरी लागतंय मला. सॉरी. कॉंग्रॅच्युलेशन्स इशिता. कॉंग्रॅच्युलेशन्स. ग काय झालं? तुला आता बोलायचं नाही का? ठीक आहे मी जातो. प्लीज थांब ना. चला फायनली तू माझ्याशी बोललीस. म्हणजे म्हणजे आपलं लग्न ठरलंय त्या दिवसापासून तू माझ्याशी बोललीस नाहीये. हे ऍक्च्युली काय बोलावं मला सुचत नाहीये. का? म्हणजे आपलं लग्न ठरलंय हे तुला आवडलं नाहीये का? नाही म्हणजे तसं नाहीये. उलट मला तर 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 काय? काही नाही. झालं. पुन्हा गप्प झालीस. ठीक आहे मी जातो. प्लीज असं सारखं जातो जातो नको ना म्हणूस. तर मला सोडून कुठेच नको जाऊस. कुठेही म्हणजे तुझ्यापासून दूर ना. माझी श्रावणी गेल्यापासून मला असं कोणीच थांबवलं नाहीये. मग थांबशील ना? मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. प्रॉमिस? येस प्रॉमिस. अरे हे काय? डोळ्यात पाणी? नाही रडत नाहीये मी. मग आनंद झालाय. खूप खूप आनंद झालाय. इशिता खरं तर मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासूनच माझ्या मनात तुझ्याबद्दल फिलिंग्स होत्या. पण ते एक्सेप्ट करायला मी तयार नव्हतो. माझी हिंमतच नव्हती. पण आज बघ, आज आपलं लग्न ठरलंय. तू खुश आहेस ना? मी खुश. आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपलं लग्न ठरलं की तो माणूस जगातला सगळ्यात आनंदी माणूस असतो. आणि आज तो मी आहे, तुझ्या समोर उभा आहे. इशिता जिथे मला जरा बोल ना. म्हणजे कसं सांगू मी. इशिता तू मला खूप आवडतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.
आता आपलं लग्न होणार हे कळल्यानंतर एका माणसाचा चेहरा किती खुललाय ना. बघा बघा काय अक्षय. हो ना अक्षय, लग्न ठरलंय पण बाकीच्या गोष्टी ठरायच्या आहेत हा. हो ना. हवाई ठरवायचं काय आणि विचारायचं काय. तुम्ही फक्त म्हणा की नवरदेव एका पायावर बोहल्यावर उभे राहायला तयार. प्लीज. नको रे छळूस त्याला. बरं यशोधरा, आता लग्नाची सगळी तयारी करायला लागणार आहे आपल्याला. हा हो. म्हणजे गुरुजींशी बोलावं लागेल, पत्रिकांचं बघावं लागेल, मुहूर्त ठरवावं लागेल, सगळ्यांना निमंत्रणं द्यावी लागतील. आणि हो, श्रेयसच्या लग्नाच्या वेळेला जे नातेवाईक राहिले आहेत ना त्यांना आता फोनवरून निमंत्रण द्यावं लागेल हा आपल्याला. हा हो, बट आय जस्ट होल्ड ऑन. आय मीन तू जे सगळं म्हणतेस ते करेक्ट आहे आणि ते सगळं आपल्याला करायचंच आहे. बट आम्हाला असं वाटतं की आत्ता आपण ठरवलंय अक्षयचं लग्न करायचंय, ह्याचा गवगवा नको करूया. याआधी साखरपुडा झाला, त्यानंतर किती अडचणी आल्या तुला माहिती आहे. आणि त्यात शनाया आणि मोनिशाला जर कळलं की अक्षयचं लग्न आपण इशिताशी करतोय तर आय डोंट नो, ती लोक प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. पण यशोधरा लग्नाची तयारी कधी करायची मग. नाही, तुझं बरोबर आहे अरविंद. म्हणजे लग्नाची तयारी आपण लो प्रोफाईल सुरू ठेवूच, फक्त पब्लिक अनाउन्समेंट जी आहे ना ती मुहूर्त जेव्हा जवळ असेल तेव्हा करूया. आई यू नो व्हॉट, यावेळी आम्हाला अक्षयच्या लग्नात कुठलंही विघ्न नको आहे. मामा पण अक्षय, यशोधरा म्हणतेय ना ते बरोबर आहे की तुझ्या आनंदाचा विचार करूनच बोलतेय ना. मग काय रे, कसला आवाज झाला. मी बघतो. ऐका ना, आम्हाला फक्त यशोधरा मॅमला आम्हाला जाऊ द्या तुम्ही. आम्हाला असं नाही अडवू शकत. तुम्हाला कळत नाही का आज जायला परमिशन नाही. तुम्ही आम्हाला असं नाही अडवू शकत. अरे बापरे, संजय जरा बघ. अरे नाही जाऊ शकत तुम्ही. ऐका एक मिनिट, व्हॉट इज रॉंग विथ यू पीपल. यशोधरा मॅम, आम्हाला ऐकण्यात आलंय की तुमच्या मुलाचं म्हणजे अक्षयचं लग्न रत्न पारखी यांच्या धाकट्या मुलीसोबत ठरलंय. हे खरं आहे का? आराध्या रत्न पारखीची छोटी बहीण ही आता तुमच्या घराची मोठी सून होणार आहे. कसं वाटतं तुम्हाला. मॅम, आराध्या तुमची चॉईस आहे, तर मिस इशिता सुद्धा तुमची चॉईस आहे का मॅम? ऑफकोर्स. दुसरी कोणाची असणार. इट्स माय प्लेजर टू टेल यू की तुम्हाला जी बातमी कळली आहे ती खरी आहे. आमच्या अक्षयचं लग्न इशिता रत्न पारखीशी ठरलंय. मॅम, लग्नाची तारीख काय ठरवली आहे? सॉरी, अजून लग्नाची तारीख नाही ठरली. इट्स ऑल इन द प्रोसेस. पण जसा मुहूर्त फायनल करू आम्ही अख्ख्या मीडियाला कळवण्यात येईल. ओके. सॉरी, दॅट वुड बी ऑल. सॉरी. मॅडम एक शेवटचा प्रश्न. मॅडम अजून एक मॅम, अक्षय सर, तुमचा आणि इशिता मॅमचा एक एकत्र फोटो होईल का प्लीज? इशिता प्लीज. सर, तुम्ही सांगाल का तुमच्या लग्नाची तारीख काय ठरली? लग्नाची तारीख सिक्रेट आहे. ते सिक्रेट लवकरच रिव्हील होणार आहे आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवणार आहे. ओके. हॅलो, बोल.
यशोधराच्या दुसऱ्या मुलाचं लग्न ठरलं. काय शुद्धीवर आहेस का तू? हो मॅडम, आत्ताच प्रेस कॉन्फरन्स झाली. स्वतः यशोधरा मॅडमने डिक्लेअर केलंय. मुलगी कोण आहे? इशिता. काय? अच्छा, म्हणजे रत्नापारखी यासाठी आले होते तर. दरवेळी आम्ही जे ठरवतो ती मुलगी होऊच देत नाही. तिला पब्लिक कॉन्फर्मेशन हवं होतं की आम्ही तिच्या बहिणीचं लग्न आमच्या अक्षयशी लावून देऊ, म्हणून तिने प्रेस कॉन्फरन्स बोलवली. ताई आता आता सगळ्यांसमोर आम्हाला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते ना ती. आराध्य देसाई, आम्हाला डिवोर्स देण्याचा प्रयत्न केलास, रॉंग कॉल. आता परिणाम भोगायला तयार राहा. डू यू अंडरस्टँड? पण मेक शुअर यू अंडरस्टँड. आराध्या, नाही आता तू तयारच राहा. असे बाईक तुला सारखे द्यावे लागतील. पण हे खरंच अवघड आहे ग बाई यांचं. हे बघा ना, लग्न ठरलं काय आणि बातमी वाऱ्यासाठी पसरते काय? मला कळते, मीडियाला कळतं तरी कसं? तेच ना. अरे कसे धावत आले ते, मला तर धडकीच भरली बाई. नाही कसं आहे ना, ह्या लोकांना ना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय ना ह्यात भयंकर इंटरेस्ट आहे. हा. मी काय म्हणते, आजच आपण गुरुजींना बोलावून घेऊया आणि मुहूर्त काढून टाकूया लग्न. अगदी आमच्या मनातलं बोललीस बघ. आता उशीर करायला नको. अगदी महिनाभरात लग्न व्हायलाच हो. हो ना. नाही म्हणजे मीडियापर्यंत बातमी कशी पोचली कुणास ठाऊक. आता दुसरं कुठलं विघ्न नको. खरंय. सुनबाई, तुम्हाला धडा शिकवण्यासाठी 1 महिना पुरेसा आहे आम्हाला. यशोधरा सरनाईक, कमॉन, कामाला लागायला हवं. यशोधरा, तुला काय ग, कुठे हरवलीस? लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे आपल्याला. हो, तोच विचार करतोय आम्ही आई. इनफॅक्ट आमच्या डोक्यात इतक्या आयडियाज. एक काम करा ना, तुम्ही बसा, आम्ही सांगतो तुम्हाला. खूप आयडियाज आहेत आमच्या डोक्यात. आई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रेयसचं लग्न झालं तेव्हा आमच्या शॉपिंगची हाऊस काही पूर्ण झाली नाही. तेव्हा आता अक्षयच्या लग्नात ती शॉपिंगची हाऊस आम्हाला पूर्ण करायची आहे. अगं हो हो हो. अरे हो हो काय, तुला कळतंय का किती फंक्शन्स असतात? प्री वेडिंग बॅश, त्याच्यानंतर कॉकटेल डिनर, मग हळद, मेहंदी, संगीत, लग्नाचे विधी, रिसेप्शन, त्याच्यानंतर सत्यनारायण. सो मेनी ऑफ देम. अरे अरे, तुम्ही सगळे हसताय का? हे लग्न अक्षयचं आहे आणि हिची शॉपिंग लिस्ट संपतच नाहीये. हॅलो अरविंद, ती मुलाची आई आहे, ती एवढं शॉपिंग करणारच. आणि तसंही बायकांना तयार व्हायला कारणच लागतं ना, हम्म, असं तुम्हाला म्हणायचंय ना? हो, ती तेवढंच शॉपिंग करणार. यशोधरा, तुझ्या मनाला येईल तसं शॉपिंग कर तू. यावेळेला मी आहे तुझ्या जोडीला. वंडरफुल. आई, आपण ना, आय मीन सगळं युनिक असायला हवं बघ. आय वॉज थिंकिंग की प्रत्येक गोष्टीसाठी ना थीम असू दे. म्हणजे मेन्यू असेल, फूड मेन्यू, त्याच्यानंतर डेकोरेशन्स, लाइटिंग, फ्लावर अरेंजमेंट्स अँड ऑफकोर्स ड्रेस कोड तर असेलच प्रत्येक फंक्शनला. आणि आम्हाला काय वाटतं माहितीये का, ड्रेस कोड, कलर कॉम्बिनेशन सगळं कॉन्ट्रास्ट असायला हवं. म्हणजे मुलाकडचे कोण आणि मुलीकडचे कोण या टीम्स मध्ये कन्फ्युजन नको. राईट? म्हणजे वधू पक्ष आणि वर पक्ष म्हणायचंय का तुला? आई तेच का काय तू पण. येस, वधू पक्ष अँड वर पक्ष. यशोधरा, तुझी कल्पना मला आवडली. बेस्ट एकदम. लवली. सध्या खूप ट्रेंड सुरू आहे ह्याचा आणि आपण सगळे हेच फॉलो करूया. 1 मिनिट सुनबाई, तुमच्या लक्षात येत आहे ना, यावेळी तुम्ही वधू पक्षाकडून नाही वर पक्षाकडून असणार आहात. नाही सासूबाई, सरनाईकांच्या घरची सून होण्याआधी रत्नपारखींची मोठी मुलगी आहे आणि इशूची बहीण. सुनबाई, दिस इज चीटिंग. हे आम्हाला नाही चालणार. श्रेयस, ऐकतोस ना तुझी बायको काय म्हणते? आराध्या, वा. बरं बरं, ठीक आहे, सॉरी. हा, म्हणजे सासूबाईंचा आग्रह मी काही मोडणार नाही. यावर ना माझ्याकडे एक छान सोल्युशन आहे. रिअली? काय? म्हणजे लग्न होईपर्यंत लग्नात
मी इशूची मोठी बहीण आणि रत्न पारखींची मोठी मुलगी, म्हणजेच वधू पक्षाकडून असेल. अच्छा. आणि लग्न झाल्यावर रिसेप्शनला मी वर पक्षाकडून असेल. शेवटी सासर पण महत्वाचं आहे ना. सुपर. हो की नाही सासूबाई? वंडरफुल वंडरफुल. सुनबाई जिंकलं तर काय सुवर्ण मुद्दे काढलात तुम्ही हा? सुपर आयडिया वहिनी, खुद्द माझा पाठिंबा आहे तुला. तुम्हाला कळतंय का, लग्नात फक्त शॉपिंग करून चालत नाही, तर हॉल बघावा लागतो, निमंत्रण पत्रिका छापाव्या लागतात, निमंत्रण द्यावं लागतं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कळलं ना? आजी तू थांब जरा, थांब. काय? तू टेन्शन घेऊ नको. हे बघ, करेक्ट मध्य आहे हा. कारण आराध्या देसाई, तुझा शेवट जवळ आलाय.